रोज दरवाजासमोर रांगोळी काढत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारची शुभचिन्ह काढत असतो. तर त्यानिमित्तानेच आज मी शुभचिन्हाबद्दल माहिती सांगणार आहे. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. तर जे आपण रोज बघा रांगोळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शुभचिन्ह काढत असतो, त्याबद्दल मी एक आज माहिती सांगणार आहे किंवा त्या शुभचिन्हांचा काय अर्थ होतो तो सुद्धा मी आज रांगोळीमध्ये सांगणार आहे. आता सुरुवातीची जी रांगोळी मी काढलेली आहे ती आहे लक्ष्मीचे चरण. जे आपण पावलं काढत असतो ना, लक्ष्मीची पावलं काढत असतो आपण, दरवाजासमोर काढतो किंवा तुळशीसमोर काढत असतो. तर हे लक्ष्मी ही जी आहे ती एक संपत्तीचं, सौंदर्याचं आणि शांतीचं प्रतीक आहे. आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा ही लक्ष्मीची पावलं आपण दरवाजासमोर काढत असतो. अगदी सोप्या पद्धतीने मी ही पावलं काढून दाखवलेली आहे आणि अतिशय शुभ मानलं जातं. बघा, ही पावलं जर आपण दरवाजासमोर काढली तर दरवाजासमोर किंवा आपण देवासमोर, तुळशीसमोरसुद्धा ही पावलं काढू शकतो. सोप्या पद्धतीने मी ही पावलं काढून दाखवलेली आहेत. तर वरती पावलं काढून घेतलेली आहे. अगदी जसं आपला इंग्रजी एस आकार आहे किंवा मराठी 7 अंक आहे ना, त्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. आणि बघा, मध्ये स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. अगदी झटपट होणारी आहे. आणि एक कमळसुद्धा मी काढलेलं आहे की आता मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते की कमळ आपण रांगोळीमध्ये काढायचं आहे. लक्ष्मीला प्रिय असतं कमळ किंवा सर्वच देवतांना कमळ हे प्रिय असतं. आता हे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी ही पावलं आपण दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर रोज काढली तुम्ही तर एक लक्ष्मी मातेचं आव्हान करणारी ही रांगोळी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे रोजची काढण्यासाठी. अगदी चांगल्या सुंदर पद्धतीने मी दाखवलेली आहे किंवा कशा प्रकारे काढलेली आहे ते सुद्धा मी ह्या रांगोळीमध्ये सांगितलेलं आहे. दोन्ही बाजूला बघा मी फुलं काढून घेतलेले आहे. त्यामध्ये हळदी कुंकाचा रंग भरून घेतलेला आहे. थोडासा पानांचा लूक येण्यासाठी हिरवे डॉट देऊन घेतले. आता फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचं अतिशय सुंदर आहे. खाली जे कमळ काढलेलं आहे त्यामध्ये सुद्धा रंग भरून घेतलेला आहे. लाल रंग पण भरलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी सुटसुटीत अशी ही रांगोळी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येत असतो. बघा, फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे, झटपट होणारी आहे आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी ही रांगोळी आपण रोज काढायची आहे. तर 2 नंबरची जी रांगोळी आहे, आता 2 नंबरचं जे शुभचिन्ह आहे आपलं ते आहे दिवा. आता दिवा हे एक प्रकाशाचं प्रतीक आहे. बघा, आपण प्रत्येक पूजेमध्ये दिव्याला खूप महत्त्व असतं. दिवा लावल्याशिवाय पूजा होत नाही, तुम्हाला हे माहितीच आहे. बघा, त्यासाठी दिवा रांगोळीमध्ये खूप शुभ मानला जातो. दिवा हे चिन्ह रांगोळीमध्ये काढलं जातं. एक अंधार दूर करणारं किंवा एक प्रकाशाचं, तेजाचं प्रतीक म्हणून दिवा आपण काढतो. बघा, दिवासुद्धा मी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेला आहे. तर एक वाटी ठेवून मी दिवा काढून घेतलेला आहे. खालच्या बाजूला फुलं काढलेली आहेत. फूल काढून घेतलेलं आहे दिव्याच्या. आता दिव्याची सुद्धा पूजा केली जाते. तुम्हाला माहितीच आहे की दीपामावशीला आपण दिव्यांची पूजा करतो. तर दिवासुद्धा अगदी शुभ असतो. रांगोळीमध्ये काढलेला हे एक शुभचिन्ह मानलं जातं. आपल्या रांगोळी पण जे रांगोळ्यांचे जी शुभचिन्ह आहे त्यामध्ये दिवासुद्धा एक शुभचिन्ह मानलं जातं. तर दिवासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी काढून दाखवलेला आहे. बघा, पिवळा रंग, ती ज्योत आहे दिव्याची ती पिवळ्या रंगाने दाखवलेली आहेत. ते जसा प्रकाश पसरतो त्याप्रमाणे रेषा दाखवलेल्या आहेत. आणि फूल काढलेलं आहे खाली. तर असं दिव्याच्या बाजूला आपण फुलं ठेवत असतो, दिव्याची पूजा करत असतो. त्यासाठी फूलसुद्धा मी काढलेलं आहे. त्यामध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे. तर दिव्यावरती मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. बघा, अगदी फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर आहे. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी. मी व्हिडिओज स्लो ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. तर दोन्ही बाजूला मी रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि तिथेसुद्धा फुलं काढलेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही ह्या रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत. बघा, तर रेषांच्या बाजूलासुद्धा मी फुलं काढून घेतलेली आहेत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक येतो आणि रांगोळीमध्ये एक भरगच्चपणा येतो. आता सणासुदीलासुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. जसं की आता पाडवा येत आहे, पाडव्यासाठी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढली तर खूप शुभ आहे. बघा, तर दोन्ही बाजूला रेषा मारून मी
बरोबर फुलं काढून घेतलेली आहेत. त्यामध्ये सुद्धा पिवळा रंग मी भरून घेतलेला आहे आणि त्या फुलांना तुरे काढून घेतलेले आहेत. त्याच्या रेषा काढलेल्या आहेत, त्यामध्ये हिरवा रंग भरलेला आहे. त्यामुळे एक वेल आहे आणि वेलीला फुलं आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. आता पुढची जी रांगोळी आहे 3 नंबरची, हे पुढचं जे चिन्ह आहे ते सुद्धा स्वस्तिक आहे बघा. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होताना आपण स्वस्तिक काढत असतो आणि अतिशय शुभ मानलं जातं रांगोळीमध्ये हे चिन्ह काढलेलं. तुम्ही रोज जरी स्वस्तिक काढून जरी रांगोळी काढलीत तरी ती खूप शुभ असते दरवाजासमोर. तर एक बघा मी आकार मोराप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत बाजूने स्वस्तिकच्या. मध्ये आपण फूल तयार करून घेणार आहोत. बघा मी एक पेन्सिलीच्या मदतीने मध्ये फूल तयार करून घेतलेलं आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली आहेत. ही शुभचिन्ह आपण रोज दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर आपण काढली तर एक जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती आपल्या घरात येत नसते. बघा मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते. तर दोन्ही बाजूनेही रेषा मारून घेतलेल्या आहेत मी आणि बघा एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत आणि त्याला बाजूला बघा वरती मोराप्रमाणे आकार बाजूच्या रेषांना काढून घेतले. त्यामुळे एक रांगोळीला बॉर्डर रांगोळीचा लूक येतो बघा. आणि त्या जे मोराप्रमाणे आकार काढलेले आहेत त्याच्या डोक्यावरती सुद्धा मी फुलं काढून घेतलेली आहेत आणि पानंसुद्धा काढून घेतलेली आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे रोजची काढण्यासाठी, अगदी झटपट होणारी आहे आणि अगदी शुभ मानली जाते. हे सर्व जी आपल्या रांगोळीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये, जसं की रांगोळी एक कला नसून ती एक आपली परंपरा आहे आणि रोज आपण रांगोळी काढली दरवाजासमोर तर एक प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं. बघा आता दोन्ही बाजूला मी पानंसुद्धा काढून घेतलेली आहेत. आता खाली मी फक्त रेषा देऊन त्याला हळदी कुंकाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी. मी व्हिडिओ थोडासा स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. फुलांमध्ये सुद्धा रंग भरून घेतलेला आहे, त्यामुळे एक रांगोळीला सुंदर लूक येतो बघा. आता हे रांगोळ्या तुम्ही फक्त रंग न भरता फक्त सफेद रंगाने काढून त्यामध्ये हळदी कुंकू जरी टाकून ठेवलं तरीसुद्धा सुंदर दिसतात आणि तरीसुद्धा खूप शुभ असतात त्या. अशाही जरी आपण ठेवल्या, आपल्याला वेळ नसतो सकाळी काही गडबडीमध्ये, तुम्ही फक्त स्वस्तिक काढला, दोन्ही बाजूनी रेषा काढल्या आणि हळदी कुंकू त्यामध्ये टाकून ठेवला तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता खाली मी फक्त हिरवे आणि पिवळे लाल असे डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ती शंख काढलेला आहे बघा. शंखसुद्धा रांगोळीमध्ये खूप शुभ मानला जातो. शंख हे विष्णूचं प्रतीक आहे बघा. अगदी आयुष्य जसं दीर्घायुष्य किंवा संपत्तीचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. त्यासाठी आपण रांगोळीमध्ये शंख काढत असतो. तर शंख सुद्धा सोप्या पद्धतीनेच मी दाखवलेला आहे बघा. एक आपला जो मराठी एकचा अंक आहे ना त्याचा आकार काढलेला आहे आणि त्याला शंखाचा आकार दिलेला आहे बघा. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ही सुद्धा रांगोळी तुम्हाला अगदी झटपट काढता येईल. आणि खाली जी रिकामी जागा आहे तिथे फुलं काढून घेतलेली, त्यामुळे एक मोठ्या रांगोळीचा लूक येतो बघा रांगोळीला आणि आपलं शुभचिन्हसुद्धा त्यामध्ये काढून होतं. फुलं काढून घेतलेली आहे, त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे, पानंसुद्धा मी काढलेली आहेत. अगदी झटपट होणाऱ्या ह्या चारही रांगोळ्या अगदी सोप्या आहेत, पटकन होणाऱ्या आहेत आणि अगदी शुभ समजल्या जातात. ह्या रांगोळ्या आपण रोज दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर काढल्या तर अगदी ही चिन्ह जी आहेत ती आपली शुभचिन्ह आहेत, पवित्र चिन्ह आहेत. नक्की तुम्ही ह्या रांगोळ्या दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर नक्कीच काढा, अगदी शुभ मानल्या जातात. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते बघा माझ्या चॅनलवरती. अगदी 5, 6, 4, 5 अशा रांगोळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल, जी सोपी वाटत असेल ती नक्की काढून बघा. किंवा माझ्या काही रांगोळी काढताना चुका जरी होत असतील तरी नक्की तुम्ही सांगा. तुम्ही जर काही मला सूचना केलात तर त्या सूचनांचं नक्कीच मी स्वागत करेल. बघा आता तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा ह्या रांगोळीचा अगदी सुंदर आहे. मध्ये थोडंसं मी आकाशी रंग लाईट करून भरून घेतलेला आहे, त्यामुळे एक शंखाचा लूक आलेला आहे बघा रांगोळीला आणि शंख काढला आहे रांगोळीमध्ये असं आपल्याला भास होतो. तर ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा आणि अगदी झटपट होणारी आहे. धन्यवाद.